भरपूर आयर्न, मॅग्नेशियम आणि फायबर युक्त असलेली ही रानभाजी, ती म्हणजे चिगळाची भाजी. आज आपण तीच भाजी करणार आहोत. तर त्यासाठी मी भाजी स्वच्छ निवडली, धुवून घेतली. नंतर त्याच्यासाठी मी मटकीची डाळ भिजू घातलेली आहे आणि एक मोठा कांदा कट करून घेतला. तसंच 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, 5-7 पाकळ्या लसणाच्या कट करून घेतल्यात. तवा गरम करायला ठेवला, 1 पळी तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि नंतर कांदा परतून घेतला. कांदा परतल्यानंतर लसूण टाकून घेतला, तोही परतला. नंतर हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या, त्याही थोड्याशा परतून घेतल्या आणि नंतर भिजवलेली मटकीची डाळ टाकून घेतली, थोडीशी हलवून घेतली आणि त्याच्यामध्ये कट केलेली चिगळाची भाजी टाकून घेतली. आता भाजी टाकल्यानंतर थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि नंतर याच्यावरती झाकून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं आपल्याला ही अशी शिजू द्यायची आहे. 2 मिनटानंतर झाकण काढून घेतलं आणि थोडीशी हलवून घेऊन याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. आता आपल्याला ही भाजी अशीच हलवून घ्यायची आहे, झाकण झाकायची काही गरज नाही. थोडा वेळ परतून घेतल्यानंतर तयार आहे आपली चिगळाची भाजी.